राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालंय। केशव कुंज आता नवीन, आधुनिक आणि देखण्या स्वरूपात समोर येणार आहे। दिल्लीत झंडेवाला देवी मंदिराजवळ सुमारे 4.25 एकर परिसरात हे मुख्यालय बांधण्यात आलं। केशव कुंजमध्ये 12 मजल्यांच्या 3 भव्य इमारती बांधण्यात आल्या आहेत। त्यांना साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी नावही देण्यात आली आहेत। यात अंदाजे 300 खोल्या आणि विविध कार्यालय आहेत। या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये झालाय। येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाईल। संघाच्या नव्या कार्यालयाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयाचं केशव कुंज भवनचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि ते बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीचं उद्घाटन 19 फेब्रुवारीला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन पूर्ण होणार आहे। या इमारतीमध्ये 3 साधारणतः इमारती आहेत। या इमारतींचं प्रामुख्याने जर आपण सांगायला गेलं तर साधना भवन, प्रेरणा भवन आणि अर्चना भवन अशा या 3 इमारतींना नावं देण्यात आलेली आहेत। साधारणतः 300 खोल्या या सगळ्या नव्या इमारतीमध्ये आहेत। 4.25 एकरांचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये 300 खोल्या असतील, एक छोटं हॉस्पिटल देखील असेल, पुस्तकालय असेल, भव्य सभागृह देखील या इमारतीमध्ये असणार आहे। खरं तर जवळपास 75,000 स्वयंसेवकांनी या इमारतीसाठी जे निधी आहे तो दिलेला आहे। त्यानंतर 8 वर्षांच्या नंतर ह्या इमारतीचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। 2016 साली सरसंघचालकांच्या हस्ते भूमिपूजन या सगळ्या परिसराचं झालेलं होतं केशव कुंजचं आणि त्यानंतर आता ही भव्य दिमय इमारत जी आहे ती बांधून पूर्ण असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज।